नमस्कार मित्रांनो, टेक्निकल ज्ञान आणि नवीन अपडेटमध्ये तुमचे स्वागत आहे। मित्रांनो, आज आपण आपल्या या व्हिडिओमध्ये बघणार आहोत 1 मार्च पासून लागू होणार नवीन नियमावली, रेशन कार्ड धारकांसाठी मोठा दिलासा काय असणार मित्रांनो, चला तर बघूया आपल्या या व्हिडिओच्या माध्यमातून। मित्रांनो, आज आपण रेशन कार्ड धारकांसाठी लागू होणाऱ्या नवीन नियमावलीबद्दल माहिती पाहणार आहोत। तर मित्रांनो, शिधापत्रिका धारकांबाबत आज एक मोठी बातमी समोर येत आहे। त्याचबरोबर तुम्ही देखील सरकारकडून दिलेल्या जाणाऱ्या रेशनचा फायदा जर तुम्ही घेत असाल तर तुम्हाला सरकारने काही नवीन नियम 1 मार्च 2024 पासून लागू केले आहेत। चला तर जाणून घेऊया। मित्रांनो, तर अनेकांना आता राशन मिळणार नाही। त्याचबरोबर रेशन कार्ड रद्द व रोज राज्य सरकार आणि केंद्र सरकार यांच्याकडून अनेक प्रकारचे नियम बदलले जातात। त्याचबरोबर आज नियमामध्ये मोठा बदल करण्यात आलेला आहे। तर पुढील अर्थात 1 मार्च 2024 पासून रेशन बंद होणार आहे। आता चला तर जाणून घेऊया कोणत्या रेशन कार्ड धारकांची राशन बंद होणार आहे। मित्रांनो, जर तुमच्याकडे बीपी किंवा बीपीएल किंवा एपीएल किंवा असे कोणत्याही प्रकारचे रेशन कार्ड आहे त्यांच्यासाठी हे खास बातमी आहे। तर मित्रांनो, जे लोक शिधापत्रिकेसाठी पात्र नाहीत तेही रेशनचा लाभ घेत आहेत, अशा लोकांसाठी आता सरकारने कठोर पावले उचलले आहेत। तर मित्रांनो, राज्य सरकार आणि केंद्र सरकारकडून पात्र आहेत किंवा जे पात्र नाहीत त्यांना रेशन मिळत असेल याच्याबद्दल माहिती आधीच दिली होती। तर या राशनसाठी पात्र नाही त्यांना रेशनाचा लाभ मिळणार नाही असे देखील सांगण्यात आले आहे। तर मित्रांनो, आता जे लोक अजूनही राशनाचा लाभ घेत नाही त्यांचे शिधापत्रिका रद्द केले जाणार आहेत। त्याचबरोबर जी व्यक्ती मृत पावलेले आहेत त्यांच्या नावावर देखील त्यांचे कुटुंब रेशन घेत असेल तर अशा लोकांचे देखील आता रेशन बंद होणार आहे। जिल्हा स्तरावर पडताळणी केली जाणार असून त्यानंतर ही नावे कपात केली जाणार असून अनेक महिन्यापासून सुरू असलेले सरकार किंवा सरकारने उचललेले पाऊल ही सरकारकडून उचललेली नाहीत, तर मित्रांनो शिधापत्रिकावरून काढून टाकलेली जात आहे। त्याचबरोबर अनेक राज्यांमध्ये ते रेशन घेण्यास पात्र नसल्याचे देखील दिसून येणार आहे। तरी मित्रांनो देखील हे शिधापत्रिका घेत आहे शासनाकडून ही नावे काढली जात असून अशा सर्व लोकांकडून वसुली केली जाणार आहे असल्याचे देखील यावेळी सांगितले आहे। पण नंतर त्या लोकांची नावे काढली जातील असे सांगण्यात आलेले आहे। मित्रांनो, तुम्हाला असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी तुम्ही आपल्या चॅनलला लाईक, शेअर अँड सबस्क्राईब करा। धन्यवाद।